महिला विधायकाच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये भाजप युमो रस्त्यावर आहे। चार पुता परिसरात जोरदार घोषणाबाजी आहे। विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांविरोधात निषेध व्यक्त आहे। प्रणिती शिंदे यांनी देखील त्या विधेयकाच्या विरोधात मतदान केलेलं आहे। सोलापूरच्या तमाम जनतेला मी या निमित्ताने सर्व माझ्या जे विशेष करून ज्या महिला मतदार आहेत ज्यांनी मोठ्या विश्वासाने त्यांना मतदान केलं होतं की ते त्यांच्यासाठी काहीतरी करतील, आपण बघत आलेलो आहोत की त्या सोलापूरमध्ये तर फार कमी दिसतातच आहेत, पण ज्या वेळेस त्यांचं एक मत इथं महिलांसाठी जिथं उपयोगी येणार आहे ते देखील त्यांनी विरोधात केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने हा काँग्रेसचा जो महिला विरोधी नीच मानसिकता जी त्यांची आहे ही आता या निमित्ताने उघडी पडलेली आहे। महिला आरक्षणावरून राजकीय रणधुमाळी आहे। बीडमध्ये भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल आहे। मतदारसंघ विभाजनामुळे नागरिकांवर अन्याय होणार नाही, भाजप नगरसेवक सारिका क्षीरसागर यांनी हा दावा केला आहे। रिअल फॅक्ट हीच आहे की हे विधेयक जर मंजूर झालं असतं तर 33% आरक्षण फिक्स होतं। कसं आहे, आता तुम्ही कितीही कुठल्याही पक्षाला जरी सांगितलं की महिलांना जागा द्या तर ते परिपूर्ण होत नाहीत। त्यामुळे फिक्स जागा आम्हाला त्या मिळाल्या असत्या। आणि महिलांना आरक्षण सोडून अजून एक त्याचा फायदा असा होता की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्याही जागांचा टक्का या माध्यमातून वाढला गेला असता, कारण हा 33% महिला, अनुसूचित जातीचे पुरुष आणि महिला यांचाही टक्का या माध्यमातून वाढला गेला असता। त्यामुळे याचा फायदा हा सगळ्या ज्या म्हणजे मी म्हणते की राजकारणात जे पिछाडलेला वर्ग आहे त्यांनाच चान्स जास्त मिळाला असता। मनसेच्या स्वाती खोपकर यांच्यावर जबाबदारी आहे। मनसे माहीम विभाग अध्यक्षपदी स्वाती खोपकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती आहे। बारामती पोटनिवडणुकीकरता प्रशासन सज्ज आहे। 478 मतदान केंद्रावर काटेकोर तयारी आहे। निवडणूक निर्णय अधिकारी रावळे यांनी ही माहिती दिली आहे। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक उद्या होणार आहे, तर आज आपण सगळ्या केंद्रावरती सगळं साहित्य पोच करतो आहे। नेहमीची पद्धत अशी होती की आपण सर्व पोलिंग पार्टी ज्या होत्या, पोलिंग स्टाफ जो होता त्यांना आपण इथं बोलवायचो डिस्पॅच सेंटरला आणि त्यांच्या हातात आपण ईव्हीएम मशीन द्यायचो, त्यांचं साहित्य द्यायचो प्रत्येक केंद्राचं। पण आता निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे आपण ते बदललेलं आहे। निवडणूक आयोग म्हणतात त्या पद्धतीने आपण डायरेक्टली केंद्रावर सगळं साहित्य पोच करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।